न्यू टॉपिक स्टार्ट करत आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड द एनर्जी प्रोडक्शन. याच्या आधी आपण चॅप्टर जो स्टार्ट केलाय आपला काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड द लाईफ प्रोसेस. ठीक आहे, आपण हा टॉपिक याच्या आधी समजून घेतलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला समजायचं जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि त्यातले एनर्जी प्रोडक्शन. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गॅनिझम विषयी आपण लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला ऑर्गॅनिझम काय आहे, कोणत्या प्रकारचे जीव म्हणजे ऑर्गॅनिझम मध्ये काय कशा कशा प्रकारचे जीव येऊ शकते हे सर्व मी सांगितलं. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्झॅक्टली काय होते हे सर्व तुम्हाला सांगितलं. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ही जी टर्म आहे तुम्हाला क्लिअर आहे. ठीक आहे, काय होते म्हणून. ओके, त्याच्यानंतर आहे एनर्जी प्रोडक्शन. आता एनर्जी प्रोडक्शन म्हणजे काय. आता सिंपल सी गोष्ट जी आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीला काय फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी म्हणजे काही कार्य करते ना आपली बॉडी, हे कार्य घडून आणण्यासाठी या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी लागते. एनर्जी लागते ना. आता ही जी एनर्जी लागत आहे तर आपल्याला ही जी एनर्जी प्रोड्यूस होत असेल ना कुठून, आपल्या बॉडीमध्ये होत असेल ना. ठीक आहे, हा सिंपल सी गोष्ट आहे. आपण काही ग्रहण करतो, व्हेजिटेबल्स आहे, अन्न ग्रहण करतो, फूड्स आहे किंवा वॉटर्स आहे, या सर्व गोष्टी ग्रहण करतो, त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. ठीक आहे, बट ते एनर्जी कशी प्रोड्यूस होते हे सर्व आपल्याला बघायचं आहे. कळत आहे की जे काही आपल्या बॉडीला फंक्शन्स करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी एनर्जी लागेल एनर्जी. आता ती एनर्जी प्रोडक्शन कसं होते हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन कसं होते किंवा त्यांची बॉडी कार्य करण्यासाठी कशा प्रकारे एनर्जी प्रोड्यूस करते या सर्व गोष्टी आपल्याला शिकायचं. आता सिंपल गोष्ट आपल्याला माहित आहे काय, एनर्जी जर आपल्या बॉडीमध्ये काय कार्य करण्यासाठी कोणते फंक्शन करण्यासाठी एनर्जी लागेल तर म्हणजे आपल्याला बॉडीला न्यूट्रिएंट पाहिजे लागेल. न्यूट्रिशन लागेल ना, लागेल की नाही लागेल न्यूट्रिशन. सिंपल ची गोष्ट आहे, न्यूट्रिशन लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये जे एक डायग्राम दिली आहे त्या डायग्रामच्या आधी थोडा आपण याच्याविषयी समजून घेऊ की एक्झॅक्टली एनर्जी प्रोडक्शन म्हणजे काय होते. बघा, आपल्याला माहित आहे जे काही आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रियन्स लागते न्यूट्रियन्स एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी हे 3 प्रकारचे राहते. किती प्रकारचे राहते, 3 प्रकारचे राहते. किती प्रकारचे राहते, 3 प्रकारचे राहते. एक राहते एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स. एक राहते एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स. नंतर राहते बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स. आणि एक थर्ड टाइम असं राहते, काय म्हणतो आपण त्याला, प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स. आता लक्ष द्या. बघा, सिंपल मी तुम्हाला सांगितलं आपल्या बॉडीमध्ये एनर्जी किंवा या सर्व स्त्रोत किंवा आपल्या बॉडीमध्ये शक्ती निर्माण करण्यासाठी काय न्यूट्रिएंट्स लागते. सिंपल आपल्याला माहित आहे 3 प्रकारचे न्यूट्रिएंट्स राहते. एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स जे आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारचे काही न्यूट्रिएंट्स जे एनर्जी दे. नंतर बॉडी बिल्डिंग जे काही आपली बॉडी फॉर्म करण्यासाठी आहे. ठीक आहे, मसल्स फॉर्म करण्यासाठी या सर्वसाठी एक न्यूट्रिएंट्स राहते. ठीक आहे, आपण बघू काय आहे ते. नंतर प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स जे आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करते किंवा आपल्या बॉडीला बाहेरच्या इन्व्हायरमेंट पासून जे आता हार्मफुल इन्व्हायरमेंट राहते ना, आपल्याला काही डिसीज होते, आपली तब्येत खराब होते ना, यांच्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करते, प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स. आता हे जे एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स आहे हे आपल्याला कार्बोहायड्रेट पासून मिळते. कुठून मिळते, कार्बोहायड्रेट. कुठून मिळत आहे आपल्याला, कार्बोहायड्रेट पासून मिळत आहे. जे एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स आहे ना हे कुठून मिळते आपल्याला, जे काही आपण अन्न खातो कार्बोहायड्रेट्स मिळते त्याच्यापासून. नंतर हे बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स आपल्याला प्रोटीन पासून मिळते. कुठून मिळत आहे, प्रोटीन पासून मिळत आहे. आणि जे प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट आहे हे काय जे आहे प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स आहे हे कशापासून मिळते आपल्याला, विटॅमिन्स अँड त्याला आपण म्हणतो मिनरल्स जे काही खनिज किंवा जे काही विटॅमिन्स आहे त्याच्यापासून. ठीक आहे, सिंपली जास्त काही नाही, फक्त जे काही एनर्जी प्रोडक्शन आहे सिंपल सी गोष्ट आहे. आपल्याला एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी न्यूट्रिएंट्स लागेल, आपल्या बॉडी न्यूट्रिशन्स लागते ना. ठीक आहे, दे आर द 3 टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स आर इन अवर बॉडी फॉर द डुइंग द फंक्शन्स. जे काही आपल्या बॉडीचे फंक्शन बनवण्यासाठी जे आपली बॉडी डेव्हलप करते त्याच्यामध्ये 3 प्रकारचे न्यूट्रिएंट्स राहते. एक राहते एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स, एक राहते बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स आणि एक राहतो प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स. जे काही एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स आहे आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स पासून मिळल्या जाते. बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स प्रोटीन्स पासून मिळल्या जाते. आणि जे काही प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स आहे म्हणजे जे आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं किंवा ज्या प्रकारे डिसीज पासून प्रोटेक्ट करण्याचं काम करते हे विटॅमिन पासून आणि मिनरल्स पासून मिळतात. ठीक आहे, हे तर झालं एनर्जी न्यूट्रिएंट्स. आता हे आपल्या बॉडीमध्ये येते पण हे आपण कसं ग्रहण करत आहे किंवा काही ना काही आपल्या ओपनिंग आहे ना आपल्या बॉडीमध्ये आहे ना, आपण अन्न वगैरे खातो ना. ठीक आहे, या गोष्टीविषयी आपण थोडं जाणून घेऊ. तर त्यालाच आपण काय एक रेस्पिरेशन टॉपिक नाव दिलं तुम्हाला, काय रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन म्हणजे काय होते, रेस्पिरेशन म्हणजे काय होते.
श्वासोच्छवास घेणे. लक्ष द्या, त्याच्यामध्ये डिफरन्स करणं महत्वाचं आहे. रेस्पिरेशन आणि ब्रीथिंग. तुम्ही म्हणा रेस्पिरेशन म्हणजे काय होते, ब्रीथिंग होते, ब्रीथिंग करणे ना. रेस्पिरेशन आणि ब्रीथिंग मध्ये डिफरंट आहे. लक्ष द्यायचं. ब्रीथिंग म्हणजे काय, इनहेलेशन आणि एक्झिलेशन. इनहेलेशन आणि एक्झिलेशन. इनहेलेशन म्हणजे काय तर ऑक्सिजन घेणे आणि एक्झिलेशन म्हणजे काय कार्बन डायऑक्साइड रिलीज करणे. ठीक आहे ना. आतापर्यंत तुम्हाला रेस्पिरेशन म्हणजे हे माहित होतं, रेस्पिरेशन म्हणजे ब्रीथिंग. बट ब्रीथिंग आणि रेस्पिरेशन काय दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. काय दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. रेस्पिरेशन सॉरी ब्रीथिंग म्हणजे काय होत आहे, तर जे काही ऑक्सिजन आहे काय इनहेलेट करणे, इनहेलेशन करणे म्हणजे आतमध्ये ऑक्सिजन घेणे आणि जे काही कार्बन डायऑक्साइड काय करणे, रिलीज करणे. कार्बन डायऑक्साइड रिलीज करणे त्याला म्हणतो आपण एक्झिलेशन. ठीक आहे. आता रेस्पिरेशन म्हणजे काय मग, रेस्पिरेशन म्हणजे काय, इट इज द प्रोसेस विच, लिहून घेऊ आपण, इट इज द process which produce the एनर्जी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही एनर्जी प्रोड्यूस करते त्याला म्हणतो आपण रेस्पिरेशन. आता प्रोड्यूस करणं म्हणजे काय किंवा कशा प्रकारे ते मदत करते आपल्याला एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी हे बघून घेऊ. ठीक आहे. मी आता सांगितलं तुम्हाला काय जे काही रेस्पिरेशन आहे, हे रेस्पिरेशन आणि ब्रीथिंग यामध्ये दोन फरक आहे. काय रेस्पिरेशन म्हणजे काय होते, तर जे काही आपल्या बॉडीमध्ये हे अशा प्रकारची एक प्रोसेस आहे जे आपल्या बॉडीमध्ये काय एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काय करते, काम करते. ठीक आहे. आणि ब्रीथिंग म्हणजे काय, तर ब्रीथिंग म्हणजे काय, इनहेलेशन्स आणि एक्झिलेशन्स. इनहेलेशन्स कशाचं, इनहेलेशन जे आपण बाहेरून ऑक्सिजन घेतो, काय घेतो, ऑक्सिजन घेतो, त्याला काय म्हणतो आपण इनहेलेशन्स. आणि जे काही कार्बन डायऑक्साइड रिलीज करणं त्याला काय म्हणतो आपण एक्झिलेशन. आता ते जेव्हा आपण अल्वेओलिस वगैरे शिकू तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल. सिंपली लक्ष द्या. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक डायग्राम दिलेली आहे बघा, अशा प्रकारे एक डायग्राम दिली असेल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, अशा प्रकारे डायग्राम आहे. ठीक आहे. बघा लक्ष द्या. हे तुमची ओपनिंग झाली. ठीक आहे. नंतर हे इकडे लक्ष द्या. अशा प्रकारे एक डायग्राम दिली आहे तुम्हाला, ह्युमन माउथची म्हणू शकतो. ठीक आहे. बघा लक्ष द्या. आता ही जी आपण जे माउथ म्हणतो ना आपण त्याला, काय जे माउथ आहे काय करताय, कोणत्याही प्रकारचं जे काही आपण अन्न म्हणतो किंवा फूड ग्रहण करण्याचं काम करते. हे जे माउथ आहे ना, इथून जे एक ओपनिंग आहे. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण नॉस्ट्राइल्स. काय म्हणतो आपण याला नॉस्ट्राइल्स. जे माउथ ओपनिंग राहते ना याला काय म्हणतो आपण नॉस्ट्राइल. आता मी तुम्हाला बघा इथे एक नोज आपण काय म्हणतो त्याला, जे नोज म्हणतो ना आपण, एक कॅव्हिटी दिली आहे. ही जी कॅव्हिटी आहे ना ही एक ओपनिंग झाली आपली, जिथे माउथ म्हणतो आपण त्याला. आणि हे एक आपली एक नोजल जे राहते, नोज राहते ना, याला म्हणतो आपण, या कॅव्हिटीला म्हणतो आपण नोजल कॅव्हिटी. ही काय आहे, नोजल कॅव्हिटी. लक्ष द्या. बघा ही एक ओपनिंग झाली, जी माउथ ओपनिंग राहते आपल्या बॉडीची, राहते ना माउथ ओपनिंग, त्याला काय म्हणतो आपण नॉस्ट्रिल्स. काय म्हणतो आपण त्याला नॉस्ट्राइल्स म्हणू किंवा नॉस्ट्रिल्स, जे काही तुमचा प्रोनाउन्सिएशन निघेल. ठीक आहे. आणि जे ओपनिंग राहते, जे त्याला आपण नोज ओपनिंग राहते ना, त्याला म्हणतो आपण नोजल कॅव्हिटी. त्याला काय म्हणतो आपण. ठीक आहे. आता हे जे नोजल कॅव्हिटी आहे, काय हे नोजल म्हणजे जे आपण सांगितलं मी तुम्हाला, जे आपल्या नोज त्याला आपण नोजल कॅव्हिटी म्हणतो, आणि जे जिथून ज्याला माउथ त्याला काय म्हणू आपण नॉस्ट्रिल्स म्हणू. आता हे जे नॉस्ट्रिल्स म्हणजे जो माउथ आहे आणि जो नोजल कॅव्हिटी आहे हे कुठेतरी जॉईंट होते. ठीक आहे ना. आपल्याला माहित आहे ज्या जागी हा जॉईंट होतो याला काय म्हणतो आपण फॅरिंक्स. फॅरिंक्स काय म्हणतो आपण याला फॅरिंक्स. लक्षात आलं, समजलं काय आहे. ठीक आहे. आता बघा नोजल कॅव्हिटी आणि माउथ जिथे काय होत आहे जॉईंट होत आहे त्याला म्हणतो आपण फॅरिंक्स. आता मी जे बोलत आहे साऊंड प्रोड्यूस होत आहे, साऊंड प्रोड्यूस होत आहे ना, आवाज येत आहे ना, तुम्ही बोलताना म्हणजे कुठून ना कुठून आवाज प्रोड्यूस होते ना. ठीक आहे ना. समजा हा इथे आवाज प्रोड्यूस होतो, चला आपण इथे एक बॉक्स बनवून घेऊ. ठीक आहे. इथून काय निघत आहे, आवाज येत आहे. इथून काय येत आहे, आवाज येत आहे. याला म्हणतो आपण लॅरिंग्स किंवा यालाच म्हणतो आपण व्हॉइस बॉक्स. जिथून व्हॉइस प्रोड्यूस होते त्याला काय म्हणू आपण व्हॉइस बॉक्स ना. जिथून व्हॉइस प्रोड्यूस होते त्याला काय म्हणू आपण व्हॉइस बॉक्स. त्याला काय म्हणू आपण व्हॉइस बॉक्स. आता लक्ष द्या. आता सिंपल सी गोष्ट आहे, ही जे नोजल कॅव्हिटी आहे काय आहे, नोजल कॅव्हिटी आणि जो तुमचा माउथ आहे काय नोजल कॅव्हिटी आणि माउथ आहे त्याला काय म्हणू आपण फॅरिंक्स.
त्याच्यानंतर आहे काय म्हणतो आपण त्याला नॉस्ट्रिल्स, जे माउथ आहे त्याला नॉस्ट्रिल्स. नॉस्ट्रिल्स जिथे नॉस्ट्रिल्स आणि जे नोझल कॅव्हिटी आहे जिथे काय होत आहे जॉईंट होत आहे त्याला म्हणतो आपण फॅरिंक्स. आणि जे जिथून आपला व्हॉइस प्रोड्यूस होतो, काय होतो आपला व्हॉइस प्रोड्यूस होतो त्याला म्हणतो आपण लॅरिंक्स, म्हणजे त्यालाच म्हणतो आपण व्हॉइस बॉक्स. आता ही जी कॉमन हे आहे जिथनं हे जे आपल्याला काय दिले सेल दिले म्हणून जे कॉमन वॉल आहे ना याला काय म्हणतो आपण ट्रेक. ठीक आहे, लक्ष द्या. काय ट्रेक आहे म्हणून आपण त्याला काय म्हणू आपण ट्रेक आहे. आता लक्ष द्या, सिंपली ही जी वॉल आहे ही पुढे जाऊन काय दोन याच्यामध्ये डिवाइड झाली आहे. काय झाली आहे दोन याच्यामध्ये डिवाइड झाले आणि हे दोन लंग्स आहेत. ठीक आहे, या लंग्स मध्ये डिवाइड झाले आहे. याला म्हणतो आपण ब्रॉन्काय. याला काय म्हणतो आपण ब्रॉन्च आहे. जो प्रोनाउन्सिएशन ब्रॉन्च म्हणून किंवा ब्रॉन्काय म्हणून काय म्हणून आपण याला ब्रॉन्काय म्हणून. आता नोझल कॅव्हिटी म्हणजे काय होते माहिती आहे आपल्याला, नॉस्ट्रिल्स म्हणजे काय होते माहिती आहे, फॅरिंक्स म्हणजे काय होते माहिती आहे, व्हॉइस बॉक्स कशाला म्हणजे लॅरिंक्स म्हणजे काय होते हे पण माहिती आहे, ट्रेकाय म्हणजे काय होते हे पण माहिती आहे आणि ब्रॉन्काय म्हणजे काय होते हे पण माहिती आहे. आता हे जे वॉल फर्दर इथे डिवाइड झाले होते ना, ठीक आहे, हे जे डिवाइड झाले होते दोन डिवाइड झाले होते हे लंग्स मध्ये गेले होते ना, त्या लंग्स मध्ये काय राहते अल्व्होलीज. इथे काय डेव्हलप होते मग अल्व्होलीज. आता हे आपण इकडे थोडं बाहेर स्ट्रक्चर काढूया याचं. ठीक आहे, ही काय आहे तर अल्व्होली. काय आहे अल्व्होली. आता सिंपली जेव्हा आपण याला झूम करू म्हणजे याच्यातले जे काही छोटे छोटे अल्व्होलस आहेत याच्यावर आपण काय बघून घेऊ. लक्ष द्या, सिंपली समजलं तुम्हाला कशा प्रकारे याचं स्ट्रक्चर असू शकते. आता याला आपण थोडं झूम करू आणि इकडे घेऊ. ठीक आहे, याला झूम करून इकडे घेऊ म्हणजे हे जे याच्यामध्ये अल्व्होलीज आहे याच्यामध्ये जे काही छोटे छोटे अल्व्होलस आहे याचे एक आपण काय स्ट्रक्चर जाणून घेऊ ना, कशा प्रकारे लंग्स मध्ये हे काम करतात किंवा कशा प्रकारे जे काही आपण नोझल कॅव्हिटीच्या माध्यमातून ऑक्सिजन काय घेतो म्हणजे इनहेलेशन करतो, हे कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये फंक्शन परफॉर्म करते हे सर्व बघून घेऊ. ठीक आहे, लक्ष द्या. हे काय आहे तर अल्व्होलस. हे काय आहे अल्व्होलस. ठीक आहे, जे मी तुम्हाला काढून दिलं. आता सिंपल सी गोष्ट आहे, आपल्या बॉडीमध्ये काय येते ऑक्सिजन येत आहे ना ऑक्सिजन. ह्या इथनं ऑक्सिजन येत आहे आपल्या बॉडीमध्ये. आला ऑक्सिजन O2 आला. ठीक आहे, ऑक्सिजन आलाय. ठीक आहे, आणि इथनं काय निघतो बाहेर तर CO2. काय निघतो बाहेर CO2 म्हणजे काय झालं कार्बन डायऑक्साइड. काय निघत आहे कार्बन डायऑक्साइड. म्हणजे सिंपल सी गोष्ट आहे काय तर हा इथनं हे जे ब्लड येत आहे याच्यामध्ये काय आहे कार्बन डायऑक्साइड आहे. काय आहे कार्बन डायऑक्साइड आहे. हे आपल्या बॉडीतून ब्लड येत आहे. काय येत आहे कार्बन डायऑक्साइड आहे इथे. आता इथे जे कार्बन डायऑक्साइड आहे तर हे बाहेर निघत आहे कार्बन डायऑक्साइड. काय निघत आहे बाहेर निघत आहे कार्बन डायऑक्साइड. आता कार्बन डायऑक्साइड जर बाहेर निघत आहे काय कार्बन डायऑक्साइड बाहेर निघत आहे तर इथे ऑक्सिजन हे जे ऑक्सिजन आहे हे आतमध्ये येत असेल ना. काय येत असेल आतमध्ये येत असेल. ठीक आहे, हे जे आहे ऑक्सिजन लक्ष द्या, हे ऑक्सिजन काय येत आहे आतमध्ये येत आहे O2. लक्ष द्या एकदा इकडे, हे आपल्या बॉडीतनं काय येत आहे कार्बन डायऑक्साइड जर त्याच्यामध्ये आहे त्याला काय म्हणतो आपण डीऑक्सिजनेटेड ब्लड. काय म्हणतो आपण डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो आपण त्याला. आणि हे जे ऑक्सिजन आहे याला काय म्हणतो आपण ऑक्सिजनेटेड ब्लड. काय म्हणतो आपण याला ऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, हे काय ऑक्सिजनेटेड ब्लड. लक्ष द्या, हे कार्बन डायऑक्साइड जर कुठून येत आहे आपल्या बॉडीमधून येत आहे. बॉडीमधून येत आहे म्हणजे एक्झॅक्टली कुठून येत आहे हे कार्बन डायऑक्साइड जे ब्लड आहे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे काय इथे ब्लड आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आहे. हे जे डीऑक्सिजनेटेड ब्लड येत आहे हे कुठून येत आहे कुठून येत आहे हे येते आपल्या हार्ट मधून. कुठून येते हे आपल्या कुठून येत आहे हे आपल्या हार्ट मधून येत आहे. कुठून येत आहे हे आपल्या हार्ट मधनं. हे हार्ट मधनं काय आहे डीऑक्सिजनेटेड ब्लड इथे येत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आहे. हे कार्बन डायऑक्साइड म्हणजे जे आपण एक्झिलेशन करतो ना ब्रीथिंगच्या वेळेस त्यातलं जे ब्लड आहे याच्यामधलं कार्बन डायऑक्साइड बाहेर निघत आहे. कार्बन डायऑक्साइड बाहेर निघत आहे, इथे ब्लड आहे. मग हे ब्लड पुढे जेव्हा काय होते पास होत आहे, पुढे काय होत आहे हे पास होत आहे तर याच्यामध्ये काय मग ऑक्सिजन मिळत आहे. जे आपण काय केलं इनहेलेट केला आहे ब्रीथिंगच्या माध्यमातून. ठीक आहे, हे काय होत आहे इथे ऑक्सिजन मिळत आहे. मिळालं इथे ऑक्सिजन. सिंपल सी गोष्ट ऑक्सिजन मिळालं. आता हे जे ऑक्सिजन मिळत आहे हे मग ऑक्सिजनेटेड ब्लड झालं. ऑक्सिजनेटेड ब्लड झालं ना त्याच्यानंतर हे काय होत आहे आपल्या अजून हार्ट मध्ये जात आहे. पुढे जात आहे हार्ट मध्ये जात आहे. मग हे हार्ट मध्ये काय पूर्ण बॉडी मध्ये काय होतं सर्क्युलेट होते. सिंपल सी गोष्ट आहे माहिती आहे तुम्हाला आपला हार्ट पंपिंग करते ना पूर्ण बॉडी मध्ये काय होते ब्लड सर्क्युलेट करते. म्हणजे हे पूर्ण बॉडी मध्ये जात आहे ना पूर्ण बॉडी मध्ये जाईल नाही हार्टच्या माध्यमातून. कारण पहा डीऑक्सिजनेटेड ब्लड त्याने काढलं
कार्बन डायऑक्साईड बाहेर गेला, ऑक्सिजन आला, ऑक्सिजनेटेड ब्लड सोबत आला याच्या, हे कुठे गेला, हार्ट मध्ये गेला. मग त्या हार्टच्या माध्यमातून पूर्ण बॉडी मध्ये काय झालं, सर्क्युलेट झालं, ते काय झालं, यूज झालं. यूज झालं ना आपल्या बॉडीमध्ये यूज झालं. मग काय झालं, ते बॉडीमध्ये यूज झाल्यानंतर काय, ते कार्बन डायऑक्साईड अजून बनलं त्या ब्लड मध्ये, म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड झालं ना. ऑक्सिजनेटेड ब्लड यूज झालं, कार्बन डायऑक्साईड म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड बनलं. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा मग काय जाईल, नंतर अजून डिऑक्सिजनेटेड ब्लड काय जाईल, अल्व्होल्स मध्ये जाईल, लंग्स मध्ये जाईल. त्याच्यानंतर काय होईल, डिऑक्सिजनेटेड ब्लड मधलं जे काही CO2 कार्बन डायऑक्साईड बाहेर निघेल, नंतर पुढे जेव्हा ब्लड येईल तर काय त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिळेल, नंतर त्यातून ऑक्सिजनेटेड ब्लड बनेल आणि मग कुठे जाईल, हार्ट मध्ये जाईल. हार्ट काय करेल, त्याला पूर्ण बॉडीमध्ये काय करेल, सर्क्युलेट करेल. बॉडीमध्ये सर्क्युलेट झाल्यानंतर काय करेल, म्हणजे तो पूर्ण पंप करेल, बॉडीमध्ये सर्क्युलेट झालं म्हणजे बॉडीमध्ये ब्लड यूज झालाय. त्याच्यानंतर काय निघेल, डिऑक्सिजनेटेड ब्लड निघेल. काय निघेल, डिऑक्सिजनेटेड ब्लड निघेल. ते पुन्हा जाईल आणि अशी काय प्रोसेस चालू राहील. म्हणजे ह्या जे अल्कोहोलिझम आहे, इथे काय होते समजलं का तुम्हाला, इथे काय होत आहे समजलं का तुम्हाला, लक्ष द्या. आपण इथून काय घेत आहे, इनहेलेशन करत आहे, जे ऑक्सिजन घेतला आपण. पण ते ऑक्सिजन घेतल्यानंतर आपण काय एक्झिलेशन पण करतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतो ना. आता ही जे आपण काढण्याची प्रोसेस एक्झॅक्टली कशा प्रकारे होते, आता तुम्ही म्हणत असाल हे विदिन अ सेकंद, जसं आपण काय एक्झिलेशन म्हणजे ब्रीथिंग करताय आणि इतक्या वेळात ते होऊन गेली आहे, काय ही प्रोसेस होऊन गेली आहे. काय केला, इथून नोजच्या माध्यमातून किंवा नॉस्ट्रिलच्या माध्यमातून काय घेतला, ऑक्सिजन घेतलाय, लंग्स मध्ये गेला म्हणजे अल्व्होल्स मध्ये गेला. आपण याचा झूम करून स्ट्रक्चर बघितलं तर अशा प्रकारे फंक्शन त्याच्यामध्ये परफॉर्म होते. जे काही कार्बन डायऑक्साईड आहे, काय कार्बन डायऑक्साईड काय निघेल, किंवा फर्स्ट ऑफ ऑल हे जे कार्बन डायऑक्साईड बाहेर निघलेलं आहे ते इथे ब्लड राहील. हे ब्लड निघत आहे ना, हे ब्लड येत आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणजे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. तर डिऑक्सिजनेटेड ब्लड मधलं कार्बन डायऑक्साईड बाहेर निघेल. आपण एक्झिलेशन करू तेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर निघलं, मग इथे तर ब्लड आहे, पण या ब्लड मध्ये ऑक्सिजन मिळालं. ऑक्सिजन मिळालं म्हणजे ते ऑक्सिजनेटेड ब्लड झालं. ते आणि आपल्या बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लडची गरज आहे. ते पूर्ण आपल्या बॉडीमध्ये काय होईल, सर्क्युलेट होईल. सॉरी, बॉडीमध्ये म्हणतो हार्ट पर्यंत जाईल. हार्ट त्याला काय करेल, पंप करेल. म्हणजे माहिती आहे ना, आपला हार्ट बीट होते, ठीक आहे ना. तो पंप केल्यानंतर काय पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होईल. ते ब्लड पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट झाल्यानंतर ते काय पुन्हा अजून यूज झालं ना, ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड झालं त्याच्यामध्ये, मग ते डिऑक्सिजनेटेड ब्लड झालं. ते पुन्हा काय जाईल, डिऑक्सिजनेटेड ब्लड काय जाईल, म्हणजे त्यातलं कार्बन डायऑक्साईड बाहेर निघेल. नंतर ऑक्सिजनेटेड ब्लड बनेल, अजून काय येईल, हार्ट मध्ये येईल आणि या सर्व गोष्टी घडत राहील. ठीक आहे. आता समजलं की जे काय एनर्जी आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे प्रोड्यूस होते. एनर्जी म्हणजे काय, तर बघा आपण ऑक्सिजनच नाही घेतलं तर एनर्जी प्रोड्यूस होईल का, नाही होणार. ठीक आहे. आता एक्झॅक्टली ना याच्या पुढे पण काय, जे काही ग्लायकोलिसिस आहे, जे काही क्रेब्स सायकल्स वगैरे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल इतकं नोट डाऊन करून घ्या. आपण पुढे कंटिन्यू